नमस्कार. आपण आपली ध्यानाची चर्चा पुढे चालू ठेवूयात. एक प्रश्न कायम जो येतो तो असा की ध्यान कधी करावं, कुठे करावं. अनेकदा गंभीर ध्यान करण्यासाठी किंवा नवीन गंभीरपणे ध्यान शिकण्यासाठी आपण जगापासून स्वतःला कट ऑफ करणं गरजेचं असतं. लॉकडाऊनमध्ये असे आपण कट ऑफ झालोय, पण सोशल मीडिया, टीव्ही ही त्यातली एक बाधा आहे. तेव्हा आपण त्याच्यावर जर नियंत्रण मिळवलं तर आपल्या घरामध्येच आपण एक आश्रम तयार करू शकतो, ध्यान केंद्र करू शकतो थोड्या वेळेसाठी. आपण ध्यान करताना दिवसातली अशी वेळ निवडावी ज्यावेळी आपण फ्रेश असतो, आपलं मन प्रसन्न असतं. आपल्या प्रत्येकाची एक वेळ असते दिवसातली जी आपली फेवरेट असते. विद्यार्थी त्या काळात खूप अभ्यास करतात, व्यावसायिकांना त्या काळात कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. एखादी गृहिणी असते ती त्या काळात काम संपवायचा प्रयत्न करते, कारण तिच्यासाठी दॅट इज द बेस्ट टाइम ऑफ द डे. तेव्हा तुम्ही ध्यानाला जो वेळ द्याल तो तुमचा बेस्ट टाइम ऑफ द डे द्यायचा आहे. खूप थकलेले आहात, आय एम अ मॉर्निंग पर्सन आणि मी रात्री ध्यान करायचा प्रयत्न करतोय, तर त्यात मला रुची येणार नाही. तेव्हा आपण जेव्हा प्रसन्न असतो, फ्रेश असतो, ताजेतवाने असतो, तेव्हा आपण ध्यानाला वेळ द्यायची. ती म्हणजे मग जेव्हा आपल्याला काही स्ट्रेस असेल, जेव्हा आपण थकलेलो असू, तेव्हाही आपल्याला ध्यान करायला मदत होईल. पण सुरुवातीला यावेळी ध्यान करणं गरजेचं आहे. दुसरं, अशी जागा निवडा जी तुम्हाला शांत आहे, अनुकूल आहे, जिथे डिस्टर्बन्स नाही आहे. घरातलंच कुठला तरी एक शांत कोपरा तुम्ही निवडू शकता. तुम्हाला कोणी साथीदार असला तर अधिक चांगलं. आता आपण जी चर्चा करणार आहोत ही समग्रतेची चर्चा करणार आहोत, ज्याला आजकाल माइंडफुलनेस म्हणतात. आता ह्या माइंडफुलनेसमध्ये माइंडफुलनेस ऑफ थॉट्स अँड इमोशन्स हा फार एक महत्त्वाचा भाग आहे. आपण स्वतःच्या भावनांना ओळखणं, स्वतःच्या विचारांना ओळखणं फार गरजेचं आहे. किंबहुना जगामध्ये सगळ्यात जास्त ज्या सायकोथेरपीला रिसर्च एव्हिडन्स आहे की सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह ही सायकोथेरपी आहे, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. त्यामध्ये त्या व्यक्तीला स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना ओळखायला शिकवलं जातं. आपला हॅबिट पॅटर्न काय आहे, स्वतःकडे बघण्याची एक दृष्टी त्याला दिली जाते. ध्यानात आपण हेच करतो, पण ध्यानात हे क्षण प्रतिक्षण करायचं काम आहे. आता प्रत्येक क्षणी माझ्या मनात काय होतंय, माझ्या मनात काय विचार आहेत, माझ्या मनात काय भावना आहेत, हे जाणणं सोपं नाही. अनेकदा कुठला तरी तीव्र विचार येऊन जातो, आपण त्यात वाहवत जातो. एखादा भावनेचा ओघ येतो, त्यात आपण वाहवत जातो. मग काही वेळाने आपल्या लक्षात येतं. तीही साधना आहे. त्याला सिंहावलोकन म्हणू, प्रत्यवेक्षण म्हणू किंवा पच्चवेक्षण म्हणू. अनेकदा मी माझ्या पेशंट्सला एक सोपा गृहपाठ देतो, होमवर्क देतो. तो या साधनेचाच भाग आहे, माइंडफुलनेस ऑफ इमोशन्स अँड थॉट्स. की दिवसाचे तुम्ही 3-4 तरी भाग करा आणि सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी 1-1 मिनिट विचार करायचा. दुपारी 12ला हा विचार करायचा की सकाळपासून माझ्या मनात कुठले तीव्र विचार आहेत, कुठल्या भावनांनी मी त्रस्त आहे किंवा कुठल्या सुखद गोष्टी होत्या. तेव्हा आपण आपल्या दिवसाकडे बघणं गरजेचं आहे. माझा एक मित्र आहे, तो दर अर्ध्या तासाला लक्ष ठेवत असतो की मी काय करतोय, मी काय करत नाही, सध्या माझ्या मनात काय विचार चालले आहेत. काहींना हे जर लिहून ठेवलं, नोंद ठेवली तर सोपं जातं, ते अधिक चांगलं. तेव्हा स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना ओळखणं हे गरजेचं आहे. मी मागे एका शाळेची फिल्म पाहिली, अत्यंत सुंदर. प्रत्येक बेंचवर 2 मुलं बसली आहेत आणि शिक्षक शाळा सुरू व्हायच्या वेळी त्या मुलांना सांगतात की तुम्ही एकमेकांना सांगा की तुमच्या मनात काय भावना आहेत किंवा सकाळपासून तुम्हाला कसं वाटलंय. तुम्ही चिडलात का, रडलात का, तुम्हाला वाईट वाटलं का,
तुम्हाला भीती वाटली का? तर अशा प्रकारे ते त्या मुलांना अगदी लहान वयापासूनच एक प्रकारे हे माइंडफुलनेस ऑफ थॉट्स अँड इमोशन्स शिकवत असतात. जेव्हा अशा प्रकारे शिकवलं जातं त्याच्यात सजगता वाढते, आपला कॉन्शियसनेस इलेव्हेट व्हायला लागतो. तेव्हा स्वतःच्या विचारांकडे बघणं, स्वतःच्या भावनांकडे बघणं, स्वतःच्या इमोशन्सला समजणं, स्वतःच्या विचारांना समजणं हे गरजेचं आहे. मग त्यातून आपल्याला लक्षात यायला लागतंय की दिवसातले हे 4-5 मुद्दे जेव्हा मी जास्त अस्वस्थ असतो, चिडतो किंवा भयभीत होतो, तेव्हा आपण आपल्या दिवसाकडे बघणं हे एक प्रकारचं ध्यान आहे. तेव्हा आपण जेव्हा आपल्या विचारांकडे किंवा आपल्या इमोशन्सकडे बघतो तेव्हा नक्की काय बघायचं हा एक प्रश्न असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲक्सेप्टन्स. आता मला राग आलाय, मी ॲक्सेप्ट केलाय. माझ्या मनामध्ये क्रिकेटचे विचार चालू आहेत, ॲक्सेप्ट करतोय. तेव्हा त्या भावना किंवा ते विचार यामध्ये वाहत न जाता फक्त ॲक्सेप्ट करणे आणि जाणून घेणे, यासाठी आपण 2-4 मिनिटं जरी दिले तरी आपल्याला आपल्या स्वतःच्या मानसिक स्थितीची जाणीव व्हायला लागते. ही जी जाणीव आहे की माझी यावेळी मानसिक स्थिती काय आहे, याने मग आपोआप आपण आपला क्रोध कमी व्हायला लागतो, आपलं भय कमी व्हायला लागतं, आपली आसक्ती कमी होऊ लागते. आणि त्या क्षणी जर लक्षात आलं नाही, त्यानंतर काही वेळाने लक्षात आलं तर तोही एक माइंडफुलनेसचा पार्ट आहे की आपण मागे वळून बघतोय की अरे असं असं झालंय. हे आपण जितक्या लवकर करू तितका आपल्याला जास्त लाभ आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की मी ध्यानाला बसलोय म्हणजे मी निर्विकार होईल, निर्विचार होईल अशा अनेकांची अपेक्षा असते. तसं होत नाही, तसं ध्येय नकोय. किंबहुना काही माझ्या सायकोलॉजिस्ट मित्रांचं असं म्हणणं आहे की रिसर्च सांगतो की जे लोक जास्त सजेस्टिबल असतात किंवा हिप्नोटायझेबल असतात ते पटकन निर्विकार निर्विचार होतात. तेव्हा आपण आपल्या विचारांना ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे, आपल्या इमोशन्सला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. अगदी या काळामध्ये सुद्धा आपल्याला स्ट्रेस जाणवतो, तो आपण ॲक्सेप्ट करतो. हा ह्या माइंडफुलनेसचाच एक पार्ट आहे. माइंडफुलनेसमध्ये या समग्रतेच्या ध्यानामध्ये अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. काहीच जमलं नाही तर कमीत कमी 1-2 मिनिटं आपण दिवसाचा आढावा घेतला की अरे आज मी कधी चिडलो, त्यामागे काय कारण असेल, त्याचं न्यायीकरण करायचं नाही, जस्टिफाय करायचं नाही, फक्त ॲक्सेप्ट करायचं की हे झालंय माझ्याकडनं, मी संतापलो, मी कटू बोललो, माझ्या मनात हे विचार आले. दिवसभरात 2-4 खूप चांगल्या गोष्टी करतात, त्याही आठवल्या पाहिजे. आणि आता मी तुम्हाला जे स्वतःकडे बघण्याचं, स्वतःचे विचार बघण्याचं, स्वतःच्या भावनांकडे बघण्याचं ध्यान सांगितलं, हे साधं मेडिटेशन आहे पण करायला अवघड आहे. आणि जेव्हा आपण हे एक सिन्सिअरली रोज काही ठराविक 2-4 मिनिटं देऊन करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे माझ्या विचारांमध्ये हे दोष आहेत. जगभरच्या अभ्यासकांनी असं शोधून काढलंय की साधारणतः डिप्रेशनच्या मागे, अँझायटीच्या मागे विचारांचे काही दोष असतात आणि ते डिप्रेशनला, अँझायटीला बळ देतात. आणि जर हे विचारांचे दोष आपण ओळखायला लागलो, ते ॲक्सेप्ट केले, ते हळूहळू बदलत गेलो तर मग आपल्याला त्यातून बाहेर येता येतं. पहिला दोष ओव्हर जनरलायझेशन. एकच नियम सर्वांना लागू करणे. मला एखाद्या शहरामध्ये एक कटू अनुभव आला मग ते शहरच वाईट, मला एखाद्या विशिष्ट समाजातल्या एखाद्या व्यक्तीकडनं काहीतरी चुकीची वागणूक मिळाली आणि मग त्यामुळे तो पूर्ण समाजच वाईट. आणि आपण हे जेव्हा आपल्या व्यक्तिगत जीवनात करायला लागतो तेव्हा त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो, आपण व्याकुळ होतो.
दुसरं असं की आपण आपल्या अनुभवांमध्ये फक्त विशिष्ट निगेटिव्ह गोष्ट असते तीच फक्त पकडून घेतो. म्हणजे असं आहे की कोणी मला अत्यंत प्रेमाने स्वयंपाक करून वाढलाय, 10-11 पदार्थ आहेत आणि त्यातले सगळे अत्यंत चविष्ट आहेत, पण मी एक जो चविष्ट नाही फक्त त्याच्यावर फोकस करून किती खराब जेवण आहे, किती खराब जेवण आहे असं म्हणत राहिलं तर मी व्याकुळ होणार. तेव्हा हे जे फक्त निगेटिव्ह आस्पेक्टकडे बघणं आहे, हा एक विचारांचा दोष आहे. त्यानंतर एक महत्वाचा विचारांचा दोष आहे तुलना करणे. हे आपण सर्व करत असतो. अगदी लहानपणापासून सुद्धा आपल्याकडे शाळेची पद्धतच अशी असते की तुझा नंबर किती आला, तुला किती मार्क, इतरांना किती मार्क. तेव्हा हा तुलना, मग ती आपल्या व्यवसायाची असो, आपल्या संपत्तीची असो, इतर कुठल्या पोझिशनची असो, ही जी तुलना कायम करण्याची आपली सवय आहे आणि हे आपण न कळत आपल्या मुलांमध्ये पण आणतो. याने आपण व्याकुळ होतो. यानंतरचा एक विचारांचा दोष आहे ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग, काळा पांढरा विचार. जगातली कुठलीही स्थिती पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नसते. त्यात छटा असतात, शेड्स ऑफ ग्रे. पण आपण एखादी व्यक्ती असो, परिस्थिती असो, अत्यंत चुकीची आहे, मग तिला टोटल निगेटिव्ह इव्हॅल्युएशन देतो किंवा टोटल पॉझिटिव्ह इव्हॅल्युएशन देतो. आणि हे जे आपण मूल्यमापन करतो 100% वाईट किंवा 100% चांगलं, असं मूल्यमापन करणारी व्यक्ती सुद्धा व्याकुळ राहते आणि मग तिला डिप्रेशनची शक्यता वाढते. यानंतर एक दोष असा आहे की माझ्यात जे काही कमी आहे किंवा मला ज्या काही अडचणी आहेत, मला जो काही त्रास आहे, याचा दोष इतरांना देत राहणे. हे त्याच्यामुळे होतं, हे तिच्यामुळे होतं, तोच नीट वागत नाही, म्हणजे माझ्या सर्व चुकांचं खापर मी इतरांवर फोडत राहतो, अशी व्यक्ती सुखी होत नाही, कारण आत्मपरीक्षणच नाही. यालाच संबंधिक विचाराचा दोष असा आहे की माझ्या सुखदुःखाला इतर लोक जबाबदार आहेत. मी कसा सुखी राहू, हे बघ कशी वागते, मी कसा सुखी राहू, हा बघ कसा वागतोय, माझ्या ऑफिसचा स्टाफ कसा आहे, माझे सुपिरियर्स कसे आहेत, माझे ज्युनियर्स कसे आहेत. तेव्हा सारखं इतरांना आपल्या सुखदुःखांसाठी जबाबदार धरणं, याने आपण दुःखी राहतो. यानंतर एक विचारांचा दोष आहे भावनिक विचार. आपल्याला सारसार बुद्धी न वापरता फक्त इमोशन्स वापरायच्या. आपल्याकडे एक म्हण आहे, नावडतीचं मीठ आणणे, असं आपलं अनेकदा होत असतं. एखाद्या ठिकाणी आपल्याला केवळ चांगलं वाटतं, एखादी व्यक्ती आवडते म्हणून आपण त्यांचे चुकीचे सल्ले ऐकतो. आपल्या आवडत्या व्यक्तीने, आपल्या आवडत्या कलाकाराने, खेळाडूने, नेत्याने काही सांगितलं तर आपण ते ब्लाइंड आंधळेपणे स्वीकार करतो. आणि एखादी नावडती व्यक्ती आहे, नावडता खेळाडू, नावडता कलाकार, नावडता नेता, तो किती बरोबर बोलत असला तरी आपल्याला ते मान्य होत नाही. आपण त्याचा अवहेर करतो, आपण ते स्वीकारत नाही. याने आपला तोटा होतो आणि आपण दुःखी राहतो. कधी कधी एखादी व्यक्ती असं कसं चालेल, हे कसं चालायचं, आपल्यामध्ये असतं बघा, मित्रांमध्ये, परिवारामध्ये असं म्हणणारे लोक असतात की असं कसं चालायचं, हे कसं चालेल. त्यांची प्रत्येक भाषा दिस शुड हॅपन, दॅट शुड हॅपन, हे असं व्हायला हवं, ते तसं व्हायला हवं. ही जी चची भाषा आहे, असंच व्हायला हवं, तसंच व्हायला हवं, किंवा असं कसं चालेल, अशा व्यक्ती पण परिस्थितीचा स्वीकार करत नाही आणि मग त्यामुळे दुःखी होतात. याला संबंधित अजून एक विचारांचा दोष आहे तो असा की मी परफेक्ट हवं, माझ्यात काही चूक नको, अशी स्वतःकडनं अपेक्षा जेव्हा करायला लागतो तेव्हा ती व्यक्ती व्याकुळ होते. आपल्याला की कोणीही परफेक्ट नाही. आपण आपल्या लिमिटेशन्सला, आपल्या अवगुणांना, आपल्यामध्ये काही डेफिशियन्सीज असतील त्यांना जितक्या लवकर स्वीकार करू तितकं आपल्याला एक मनोबल पण वाढतं आणि आपल्याला योग्य त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन पण घेता येते. यानंतर एक विचाराचा दोष आहे, तोही आपल्याला खूप त्रास देऊन जातो.
प्रत्येक गोष्ट पर्सनली घेणे, याने आपण दुःखी होतो. समोरची व्यक्ती वागते, ती वागते, पण ती फक्त मला त्रास देण्यासाठी वागते, माझ्यासाठी. म्हणजे ती व्यक्ती चूक करते, त्या व्यक्ती तिचा तोटा आहे, पण आपण म्हणतो की तू माझ्याशी असं काय करू शकतो, हाऊ कॅन यू डू धिस टू मी. तर प्रत्येक गोष्ट पर्सनली घेणे. मग अनेकदा मी पेशंटचे जे सेवक असतात, एस्पेशली डिमेन्शियाचे पेशंट्स, त्यांना सांगतो की पर्सनली घेऊ नका. हा त्याचा आजार आहे, त्या आजारापोटी ती व्यक्ती अशी वागते. तुमच्यासाठी किंवा तुमच्याबद्दल काही द्वेष आहे म्हणून ती वागत नाही, तो त्याचा आजाराचा प्रश्न आहे. पण हे आपल्या दैनंदिन आयुष्यातही असं घडत असतं. आपण जितक्या लवकर गोष्टी पर्सनली न घेण्याची कला आत्मसात करू, तितकं आपलं सुख वाढत जातं. यानंतरचा एक विचारांचा दोष आहे माइंड रिडिंग. आपण सारखा विचार करतो, अरे मी असं बोललो, मग त्याच्या मनात काय चाललंय, याच्या मनात काय चाललंय. अगदी आपल्याला व्यवसाय करायचा आहे, कुठे काहीतरी काम आहे, आणि त्यावेळी आपल्याला मग एक अंदाज बांधणं गरजेचं आहे. पण अन्यथा आपण इतरांच्या मनात काय चाललंय हे जे सारखे विचार आपल्या डोक्यात असतात, मग आपण असं केलं, मग त्याला काय वाटलं असेल. आपण संवेदनशील असावं, पण आपण सारखं हे जे प्रिऑक्युपेशन ठेवलं की काल 3 जण व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होते आणि याने मला ग्रीटच केलं नाही, मग तो माझ्यावर रागवला असेल का, मग तो अपसेट आहे का. तेव्हा आपण इतरांच्या भावना ओळखण्यासाठी हा जो सारखा प्रयत्न करतो ते शक्य नसतं, त्याने आपण व्याकुळ होतो. यानंतरचा एक विचारांचा दोष आहे की कायम निगेटिव्ह भविष्य वर्तवणे आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल. मी फायर इन्स्पेक्टर आहे, तर मला जाऊन एखादं स्ट्रक्चर योग्य आहे की नाही बघितलंच पाहिजे, ती रिस्क मी ॲसेस करतो. ती चर्चा इथे नाही. माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये कायम काहीतरी चुकीचंच घडणार आहे, नाही माझ्या बाबतीत चुकीचंच घडतं, किंवा कुठली गोष्ट सुरू झाली की अरे हे असं होईल. आपल्या मित्रमंडळीमध्ये अशी एखादी व्यक्ती असते की तिला कायम काहीतरी चुकीचं घडणार हेच वाटत असतं. तेव्हा आपल्या सुखी जीवनासाठी आपण हे जे मी विचारांचे दोष सांगितले हे टाळले पाहिजे. पण त्यासाठी हे विचारांचे दोष आपल्यामध्ये आहेत हे ओळखणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये कमोबेश कमी अधिक प्रमाणात प्रत्येकात हे दोष असतात. आपली प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी असते. एखादा सारखा गोष्टी पर्सनली घेतो, एखादा तुलना खूप करत असतो. पण आपण आपला हा स्वभाव ओळखायला लागलो, मग दिवसात कधी हा विचार आला आणि आपण अस्वस्थ झालो की लगेच लक्षात आहे, अरे तुलना करतोय बरं का म्हणून मी दुःखी होतोय. किंवा एखाद्याचा खूप स्वभाव असेल पर्सनली घेण्याचा, तर काहीतरी घटना घडते आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे मी व्याकुळ आहे, मग तो लगेच अभ्यास केलाय म्हणून त्याच्या लक्षात येतं की अरे मी पर्सनली घेतोय म्हणून व्याकुळ होतोय. अशा प्रकारे आपण आपले विचारांचे दोष जर ओळखायला लागलो तर आपल्याला सुखी जीवन जगता येईल. आणि हे जे माइंडफुलनेस ऑफ थॉट्स अँड माइंडफुलनेस ऑफ इमोशन्स आहेत, याचा जर आपण अभ्यास केला प्रत्यवेक्षण सिंहावलोकन क्षण प्रतिक्षण करणं अधिक उत्तम, पण तसं प्रत्येकाला जमत नाही. तेव्हा कमीत कमी दिवसातून काही वेळ तरी आपण आपल्या विचारांकडे भावनांकडे बघायला शिकलो तर मग आपलं जीवन एक सुखी शांत प्रसन्न व्हायला मदत होते. धन्यवाद.